ESI सिस्टममध्ये आपलं स्वागत। मी आज या ठिकाणी संदीप शेख शिंदे यांच्या ह्या ऊसाच्या पिकामध्ये आलेलो आहे। आपण पाहिलं तर या ऊसाला आपण सुरुवातीपासून सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे। या ऊसामध्ये आपण सुरुवातीला सॉइल केअर आणि सनगाड याची सुरुवातीला ह्याची आळवणी केली आणि त्यानंतर सनबूस्ट, सन मॅजिक आणि SP90 याची फवारणी 15-15 दिवसांनी घेतली। त्यानंतर यामध्ये आपण शुगरकेन किट 2 वापरले असता हा आपल्यासमोर रिझल्ट आहे। तर आपण माझ्यासोबत आहेत राजू सर। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आपण 2 प्लॉट केले, एक तुमचा एक रासायनिक प्लॉट होता आणि हा ऑर्गॅनिक प्लॉट। ऑर्गॅनिक थोड्याफार प्रमाणात आपण रासायनिक खत ह्याला वापरले पण कमी प्रमाणात। तर तुम्हाला त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवतो? लई फरक आहे सर। तरी पण सांग की बघा, त्या प्लॉटमध्ये का नाही त्याला खर्च जास्त आहे आणि ही आपलं सनेजचं जे वापरलो ना ते आपण 6च पोती टाकली बरं, त्याला 20 पोती टाकली त्याला। हां, मग 6 म्हणल्यावर किती 14 पोती, तेवढं 20 पोते टाकून सुद्धा तो प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये फरक तुम्हाला लई फरक आहे, भरपूर फरक। म्हणजे हा ऊस जाडीला पण आता उंचीला बघा हे ना काहीतरी 22-24 कांड्या ऊस आहे आणि सरासरी हे ना 8 महिने म्हणजे 9 महिन्यामध्ये ह्याला तोडूनच टाकला। किती टन भरला एकरी ऊस? ही 65 टन निघाला एकरी, 1 एकरमध्ये। आणि ती 65 टन निघाला म्हणजे अजून हा तुमचा ऊस शिल्लक आहे, अजून शिल्लक 1 एकरमध्ये हा एवढा ऊस शिल्लक आहे। शिल्लक म्हणजे ही पूर्ण पट्टा देण्याला वापरला आपण। हो हो, म्हणजे बघा एकूण म्हणजे 5 सऱ्या, 69-75 टन। अजून एक 10 टनच ठेवलोय आपण। 10 टन म्हणजे तुम्हाला 75 टन ॲव्हरेज भेटते एकरी, 100%। 100%। आणि मला असं मला असं विचारायचं की ह्या पानामध्ये बघा की पानं, आता ही रुंद किती पानं आहे ती, आणि त्या प्लॉटमध्ये पाणी नाही हाती घासासारखी बारकी पानं, त्याची पानं किती रुंद आहेत बघा, ही रुंद किती म्हणजे पानाला बघताना असं मऊ पाना जाणवतं। हो, मग तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकाल? प्रत्येक शेतकऱ्याने सनेज कंपनीचं प्रोडक्ट वापरावे आपल्या गणिताने आणि खर्च बी कमी। बघा मित्रांनो, हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक शेतीकडे वळावे अशी माझी विनंती। थँक्यू।